खूप दिवसापासून चालत असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला आज कायदेशीर कागदावर यशस्वीरित्या यश आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने म्हणजेच एकनाथ शिंदे सरकारने विधानसभेत अधिवेशन कायदेशीररित्या पास केलेलं आहे आणि मराठा समाजाला 10% आरक्षण मिळालेलं आहे. आणि हे कायद्याच्या चौकटीत टिकावं यासाठी मागासवर्ग आयोगाने दिनांक 16 फेब्रुवारीला जो अहवाल सादर केलेला आहे त्यामध्ये मराठा समाजाला सर्वेक्षणातून मागास दाखवलेला आहे. तर कुठेतरी ही आनंदाची बातमी आहे. कुठेतरी यातून नवीन वाद नवीन विषय निर्माण होणार आहे. नमस्कार, मी देवीलाल. आपण पाहताय पब्लिक किंग आणि कुठलाही वेळ वाया न घालता आपण बघूया नेमकं काय आहे आरक्षण कसं मिळालंय. आता सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मराठा समाज 32% आहे महाराष्ट्रात आणि आरक्षण मिळालं 10%. हे कुठेतरी मराठा समाजाला जे ओपन मध्ये लाभ भेटत होते, कारण ओपन मध्ये मराठा समाज सोडला तर दुसरे समाज आहे ब्राह्मण आणि मारवाडी आणि मुस्लिम, ह्या लोकांमध्ये हे वाटून होत होतं ज्या ओपनच्या जागा आहे किंवा ईबीसी. तर कुठेतरी ह्या सरकारने 10%चं जे आरक्षण दिलेलं आहे कुठेतरी हे पुरेसं वाटत नाहीये. आणि जरी हे कायदेशीररित्या मिळालंय ते परत कोर्टाच्या चौकटीत उभं राहणार की नाही राहणार, त्यावर काय होणार हे येणारा काळच ठरवणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मराठा समाजाला कायम कुठलंही सरकार असो कुठेतरी ह्या विषयाचा सूक्ष्मक्ष लावत नाही आणि दरवेळेस थोडीशी फसवणूकच करते असं चित्र दिसते. कारण माग 2 वेळा आरक्षण असंच रद्द झाले, आता ही तिसरी वेळ आहे. आणि हे 10% आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवणारं आरक्षण दिलंय, तर यावर नक्कीच कायद्यात पुढे जाऊन कोर्टात जाऊन याच्यावर परत वाद उभा राहणार की नाही येणारा काळच ठरवणार आहे. पण जे आरक्षण मिळालंय आणि ह्या आरक्षणासाठी माग खूप दिवसापासून मराठा समाजासाठी लढणारे श्री मनोज जरांगे हे कुठेतरी यामध्ये खुश दिसणार नाहीये किंवा त्यांच्या ज्या मागण्या होत्या ह्या पूर्ण केलेल्या आहे. कुठेतरी सरकारवर प्रश्न परत एकदा निर्माण झालाय की या समाजाचं सरकार कायम कायम फसवणूकच का करते. आणि विशेष बाब म्हणजे जे 10% आरक्षण मिळालंय ते पुरेसं आहे का. पुढं सरकारने हे आरक्षण देताना माननीय मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला कुठलाही आरक्षणाला धक्का लावलेला नाही हे म्हटलेले, हे कितपर्यंत योग्य आहे हे बी येणारा काळच ठरवणार आहे. सध्या जरी आपल्याला वाटत असलं की 10% कायदेशीर शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण भेटलंय, तर हे कितीपर्यंत पुरेसं आहे हा येणारा काळ ठरवणार आहे. आणि दुसरा मुद्दा, यामुळे न कळत असं म्हणून चालणार नाही, पण यामुळे मराठा समाजाला 10% देऊन राहिलेलं ओपन मधलं जे सोयी सुविधा होत्या, ज्या जागा होत्या, त्या अचानकपणे मराठा समाज त्याच्यातून कमी झाल्यामुळं हे जागा ब्राह्मण, मारवाडी आणि मुस्लिम समाजाला याचा लाभ मिळणार आहे. कुठेतरी काही लोकांचा असाही वाद सुरू व्हायला लागला की हे सरकार मुद्दाम मराठा समाजाची फसवणूक करत आहे. तर एकंदरीत हे जे 10% आरक्षण आहे येणाऱ्या काळातच कळणार आहे हे मराठा समाजाला किती फायदा आहे किती तोटा देणार आहे. जे ज्यांच्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही हे येणारा काळच ठरणार आहे. आणि यापुढे या निकालावर मराठा समाज जेव्हा आरक्षणासाठी लढतोय यांचं काय मत असणार आहे, यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हे 10% आरक्षण
कुठल्या बेसवर किती योग्य, कसं वाटतं, यातून समाजाचा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे, नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि सरकारने काय करायला पाहिजे नेमकं तेही तुम्ही कमेंट मध्ये लिहा. चॅनलला नवीन असलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. भेटूया लवकरच अशाच माहितीसाठी. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय हिंद, जय श्रीराम.